नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मला सांगताना आनंद होत आहे की स्टडी हेल्पर अकॅडमीचा ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे कोर्स लॉन्च करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 7th क्लासमध्ये आहे त्यातल्या त्यात इंग्लिश मीडियममध्ये आहे तर त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शिष्यवृत्ती परीक्षेला उपयोगी पडेल असा कोर्स लॉन्च केलेला आहे। त्या कोर्सची जी फी आहे बघा, ती रेग्युलर फी आम्ही 2500 ठेवलेली आहे, परंतु आम्ही सध्याला ऑफर प्राइस देत आहोत। जे विद्यार्थी त्यातल्या त्यात जे फर्स्ट 50 स्टुडंट असेल त्यांच्यासाठी हा जो ऑफर प्राइस राहील तो या ठिकाणी 500 ठेवण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा लाभ घ्या, कारण बघा या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला सगळे विषय व्यवस्थित शिकवू, त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने हे विषय तुम्हाला समजवले जातील। आत्तापर्यंत झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे PYQ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही काय केलेला आहे त्या ठिकाणी हा कोर्स डिझाइन केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला शेअर करायचा आहे। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याच्यामधला जो मॅथ्स सब्जेक्ट आहे त्यातील नंबर वर्क हा युनिट स्टार्ट केलेला होता आणि ज्या वेळेला आपण नंबर वर्क हा युनिट स्टार्ट केलेला आहे तर त्या ठिकाणी इवन आणि ऑड नंबर याच्याविषयी मी तुम्हाला बेसिक आणि त्याचे PYQ आणि अदर क्वेश्चन काय केलेले आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण काय करू, नंबर वर्क या टॉपिकच्या पुढच्या काही युनिट्सला त्या ठिकाणी स्टार्ट करूया। तर सगळ्यांनी काय करा, याच्याकडे लक्ष द्या। बघा, तर आज आपण काय करत आहोत, तर याच्यापूर्वी आपण काय केलेलं आहे की नंबर वर्क या टॉपिकवर डिस्कशन केलेलं आहे। तर आज बघा, नंबर वर्क हाच टॉपिक आपण काय करत आहोत त्या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत। नंबर वर्क हा जो टॉपिक आपण म्हणत आहोत तर त्या ठिकाणी बघा खूपसे असे सब युनिट्स इन्क्लुडेड केलेले आहे। तर त्या ठिकाणी प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर, को प्राइम नंबर, कंपोजिट नंबर हा आजचा आपला टॉपिक असेल। तर बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया तर प्राइम नंबर या टॉपिकचं डिस्कशन करूया। तर मी या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय प्राइम नंबर अँड व्हॉट इज देअर प्रॉपर्टी हे तुम्हाला काय करणार आहे त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे। तर सगळ्यांनी याकडे काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्हाला काय होईल, एखादी कॉन्सेप्ट नीट समजेल तर त्यावर आधारित जे प्रश्न असणार तुम्ही काय करू शकाल, त्याला इझिली सॉल्व्ह करू शकाल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हॉट इज मीन बाय प्राइम नंबर तर काय दिलेले आहे या ठिकाणी, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा डेफिनेशन दिलेली आहे की आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, तर प्राइम नंबर। आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की प्राइम नंबर कशाला म्हणतात। तर काय म्हटलेलं आहे, अ नंबर दॅट हॅज ओनली 2 फॅक्टर्स, वन अँड इटसेल्फ। कधी कधी बघा तुम्हाला प्राइम नंबरशी रिलेटेड डेफिनेशन सुद्धा विचारली जाते किंवा डायरेक्ट तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले असणार आणि ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल। मग अशा वेळेला बघा तुम्हाला प्राइम नंबरची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे। मग व्हॉट इज मीन बाय प्राइम नंबर, द नंबर दॅट हॅज ओनली 2 फॅक्टर्स आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट वन अँड इटसेल्फ। बघा काय असेल, हे जे प्राइम नंबर असेल तर हे नंबर असे असतात ते काय असतील त्या ठिकाणी वन आणि काय असतील त्या ठिकाणी इटसेल्फच्या टेबलमध्ये इन्क्लुडेड असतील, हे अदर टेबलमध्ये काय नसणार त्या ठिकाणी प्रेझेंट नसणार। आता बघा या ठिकाणी काही इम्पॉर्टंट फॅक्ट सांगते मी तुम्हाला की देअर आर 25 प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 100। कधी कधी बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल की हाऊ मेनी प्राइम नंबर्स आर प्रेझेंट बिटवीन 1 to 100। तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, काय होतं या ठिकाणी की देअर आर 25 प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 100। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा, प्रश्न विचारण्याचे जे पॅटर्न्स आहेत ते वेगवेगळे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्राइम नंबर म्हणजे काय हे समजलं, परंतु त्यानंतर 1 पासून 100 पर्यंत त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्राइम नंबर इन्क्लुडेड आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। तर मी तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला ही लिस्ट दिसत असेल की 2, 3, 5, 7 हे जे नंबर आहे बघा हे काय असेल त्या ठिकाणी, तर 1 पासून 10 पर्यंत काय केलेले असेल त्या ठिकाणी इन्क्लुडेड असेल। म्हणजे 1 पासून 10 पर्यंत नंबरचा विचार केला तर त्या ठिकाणी 2, 3, 5 आणि 7 हे काय आहेत आपले प्राइम नंबर्स आहे। परत बघा या ठिकाणी मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे की 11, 13, 17 आणि 19 हे जे 4 प्राइम नंबर्स आहे बघा हे कुठून कुठपर्यंत इन्क्लुडेड आहेत त्या ठिकाणी। तर 11 पासून जर आपण 20 पर्यंतच्या नंबरचा विचार केला तर या ठिकाणी काय होतं, टोटल 4 प्राइम नंबर्स इन्क्लुडेड आहे। परत जर बघा आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट प्राइम नंबर कोणता दिलेला आहे, 23 आणि 29 हे जे 2 प्राइम नंबर आहे बघा हे कुठून कुठपर्यंत इन्क्लुडेड असतात त्या ठिकाणी, तर 20 to 30 याच्यामध्ये जे इन्क्लुडेड नंबर आहेत त्यातले त्यात प्राइम नंबर कोणते आहे त्या ठिकाणी 23 आणि 29। तर तुम्हाला काय करायचं बघा, ह्या सगळ्या प्राइम नंबरला व्यवस्थित पाठांतर करायचं आहे, कारण बघा आपल्याला काय होईल तर पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातील तर या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात की
40 to 50 याच्यामध्ये असणारे प्राईम नंबर्स कोणते. मग अशा वेळेला ही लिस्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा 31 to 37 म्हणजे काय होतं या ठिकाणी 31 and 37 हे जे दोन प्राईम नंबर आहे हे कुठून कुठपर्यंत इन्क्लुडेड आहेत त्या ठिकाणी तर 30 to 40. तसंच बघा आपण जर या ठिकाणी लिस्टला बघत गेलो तर 97 आपल्याला काय दिसत आहे त्या ठिकाणी लास्ट प्राईम नंबर दिसत आहे. म्हणजे जर आपण काय विचार केला त्या ठिकाणी तर 90 to 100 या पेअरचा विचार केला तर त्या ठिकाणी इन्क्लुडेड असणारा काय होतो त्या ठिकाणी एकच प्राईम नंबर प्रेझेंट आहे आणि तो कोणता आहे या ठिकाणी 97. आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे बघा की हे जे प्राईम नंबर्स आहे हे कुठून स्टार्ट होत आहे त्या ठिकाणी 2 पासून स्टार्ट होत आहेत. आणि जर आपल्याला कधी कधी विचारलं गेलं की स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर किती आहे त्या ठिकाणी 2. आणि बघा हा 2 जो नंबर आहे तो कोणता नंबर आहे त्या ठिकाणी इव्हन नंबर सुद्धा आहे. म्हणून बघा आपण काय करतो त्या ठिकाणी 2 हा जो नंबर आहे याला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हा काय आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट आणि त्यातल्या त्यात काय आहे बघा इव्हन प्राईम नंबर. हे काय करायचं त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं. कधी कधी काय होते तुम्हाला या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय असेल हे लक्षात आलेलं असेल. तर आपण आता पुढे जाऊया. त्या ठिकाणी बघा नेक्स्ट जो नंबर दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे या ठिकाणी कंपोजिट नंबर. मग आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर म्हणजे काय होते या ठिकाणी तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कंपोजिट नंबरची डेफिनेशन दिलेली आहे. आता कंपोजिट नंबर म्हणजे बघा की अ नंबर दॅट हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स. प्राईम नंबरमध्ये कसं होतं की त्या ठिकाणी अ नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मोर दॅन 2 फॅक्टर्स ज्या नंबरमध्ये असतील तर त्या नंबर्सला काय म्हणू आपण त्या ठिकाणी कंपोजिट नंबर्स. आता या ठिकाणी बघा रिमेंबर दिस काही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर ते पॉईंट कसे असतील बघा काय म्हटलेलं आहे की 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. कारण हा 1 जो नंबर आहे बघा हा प्राईम नंबर किंवा कंपोजिट नंबर या दोघांच्या डेफिनेशनमध्ये फिट बसत नाही. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. परत बघा नेक्स्ट फॅक्ट काय दिलेलं आहे त्या ठिकाणी की देअर आर 74 कंपोजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की किती नंबर त्या ठिकाणी इन्क्लुडेड असतात. तर 1 to 100चा विचार केला तर टोटल 74 कंपोजिट नंबर्स काय असतात त्या ठिकाणी इन्क्लुडेड असतात. आता बघा तुम्हाला काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. काय म्हणत आहे की एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. म्हणजे ज्या वेळेला काय करत असतो आपण कंपोजिट नंबर्सचे फॅक्टर्स फाइंड आउट करतो तर हे जे सगळे फॅक्टर्स असतात बघा ते काय असतात त्या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबरच्या फॉर्ममध्ये आपण काय करू शकतो त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो. आणि परत बघा या ठिकाणी एक आणखी दिलेलं आहे की स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर म्हणून कोणत्या नंबरला आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो तर तो नंबर कोणता आहे आपला या ठिकाणी 4. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंपोजिट नंबर म्हणजे समजलेलं असेल. तुम्हाला बघा त्या ठिकाणी कोणतेही 2 नंबर दिलेले असेल तर त्याला तुम्हाला काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. बघा आपण फॉर एक्झाम्पल काय करू एक नंबर कन्सिडर करू की ज्या वेळेला मी एक नंबर घेत आहे बघा तर तो नंबर समजा किती असेल त्या ठिकाणी 23 आणि मी एक नेक्स्ट नंबर घेत आहे तो किती असेल त्या ठिकाणी 24. आता बघा जर आपण या 2 नंबरचा विचार केला तर हा 23 जो नंबर आहे हा बघा हा नंबर असा आहे की हा फक्त कोणाच्या टेबलमध्ये येतो त्या ठिकाणी 1च्या टेबलमध्ये येतो. अदरवाईज तो कोणाच्या टेबलमध्ये येतो या ठिकाणी 23च्या टेबलमध्ये येतो. आपल्याला जर त्या ठिकाणी नंबर्स माहीत असेल तर आपल्याला लक्षात येईल बघा की आपण अदर कोणतेही टेबल जरी ऑब्झर्व केले तर अदर कोणत्याही टेबलमध्ये 23 हा नंबर इन्क्लुडेड असतो. परंतु जर आपण 24चा विचार केला आणि 24चे जर आपण काय केले त्या ठिकाणी फॅक्टर्स फाइंड आउट केले तर आपल्याला लक्षात येईल बघा की 24 हा नंबर 1च्या टेबलमध्ये सुद्धा येतो. हा नंबर 2च्या टेबलमध्ये पण येईल. हा नंबर काय होईल त्या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये येईल. परत 6च्या टेबलमध्ये येईल. 12च्या टेबलमध्ये येईल. 24च्या टेबलमध्ये येईल. मग आपल्याला लक्षात काय येते की 24 हा जो नंबर आहे याचे मोर दॅन 2 फॅक्टर्स आहे. मग जर आपण या 2 नंबरला कॅटेगराईज करायचं ठरवलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की या 2 नंबरपैकी 23 हा जो नंबर आहे याला आपण काय कन्सिडर करू त्या ठिकाणी प्राईम नंबर आणि हा जो 24 नंबर आहे बघा याला काय करायचं आहे आपल्याला कंपोजिट नंबर म्हणून काय करायचं आहे त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कॅटेगराईज करता आलं पाहिजे की कोणत्या नंबरला आपण प्राईम नंबर म्हणतो आणि कोणत्या नंबरला काय करतो त्या ठिकाणी कंपोजिट नंबर म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना सोपंच आहे. तर हा टॉपिक तुम्हाला समजलेला असेल. चला आपण पुढे जाऊया. आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे बघा हा टॉपिक कशाशी रिलेटेड दिलेला आपल्याला तर ट्विन प्राईम नंबरशी रिलेटेड दिलेला आहे. आता काय होते या ठिकाणी की व्हॉट इज मीन बाय ट्विन प्राईम नंबर की आपण याच्यापूर्वी प्राईम नंबर म्हणजे काय असते हे तर बघितलेलं आहे. पण या ठिकाणी बघा ट्विन प्राईम नंबर म्हटलेला आहे. ज्या वेळेला ट्विन हा वर्ड आपण काय करतो प्रोनाउन्स करतो तर आपल्याला लक्षात येते बघा की हा जो वर्ड आहे हा कोणत्या नंबरशी रिलेटेड असेल त्या ठिकाणी 2 या नंबरशी रिलेटेड असेल. मग काय होते की आपल्याला माहित असलं पाहिजे की व्हॉट इज मीन बाय ट्विन प्राईम नंबर. तर इथे डेफिनेशन दिलेली आहे बघा याकडे लक्ष द्या की ट्विन प्राईम नंबर दॅट आर डिफर बाय 2.
आता या ठिकाणी हे असे प्राईम नंबर असतात की ज्याचा डिफरन्स जो असतो जर आपण तो फाइंड आउट केला तो डिफरन्स कितीचा असेल त्या ठिकाणी 2चा असेल. या ठिकाणी बघा आपल्याला काही पेअर्स दिलेले आहे कारण हे जे ट्विन प्राईम नंबर असतात बघा हे ऑलवेज पेअरमध्ये एक्झिस्ट करतात आणि ह्या ज्या पेअर्स असतात बघा ते एकमेकाच्या काय असतील त्या ठिकाणी क्लोज असेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 पासून 100 पर्यंत जेवढे काही प्राईम नंबर आहे याची लिस्ट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे फाइंड आउट करू शकतो की असे कोणते कॉन्सेक्टिव्ह नंबर्स आहे की ज्याचं काय होईल त्या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो 2 येईल आणि त्याच्यानुसार आपण पेअर फाइंड आउट करू शकतो. तरी तुम्हाला बघा सोपं जावं याकरिता मी इथे ऑलरेडी काय केलेलं आहे 1 to 100 पासून जे 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर आहे ते तुम्हाला काय करून दिलेलं आहे त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. तर बघूया या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले असेल की कोणतेही 2 प्राईम नंबरचा जर डिफरन्स हे किती असेल त्या ठिकाणी 2 असेल तर त्याला काय म्हणतो आपण ट्विन प्राईम नंबर. आता त्याच्या प्रॉपर्टीज बघा काय म्हणते ट्विन प्राईम नंबर ऑलवेज अपीअर इन पेअर्स ऑफ क्लोज प्राईम नंबर. म्हणजे हे कसे असतील त्या ठिकाणी ऑलवेज पेअर्समध्ये काय करतील त्या ठिकाणी एक्झिस्ट करतील. परत बघा द डिफरन्स बिटवीन देम इज ऑलवेज 2. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की 2 प्राईम नंबर मधला डिफरन्स कितीचा असेल 2 असेल म्हणून त्याला आपण काय म्हणतो ट्विन प्राईम नंबर. आणि बघा इथे मी तुम्हाला टोटल 8 पेअर्स प्रोव्हाइड केलेले आहे कारण जर आपण काय केलं 1 पासून 100 पर्यंतचा विचार केला आणि प्रश्न विचारण्याची जी काय असते त्या ठिकाणी प्रोबेबली असते तर 1 पासून 100 पर्यंतच्या ट्विन प्राईम नंबरमध्ये त्या ठिकाणी जास्त आपल्याला आढळून येते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला ह्या पेअर्स लक्षात घ्यायचे. फर्स्ट जी पेअर आहे बघा ती 3 and 5 आहे. नेक्स्ट जी आहे ती काय आहे 5 and 7. परत 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61 आणि 71 73. तर तुम्हाला लक्षात येईल बघा ह्या जितके काही काय दिलेले पेअर्स दिलेले तर प्रत्येकाचा आपण डिफरन्स फाइंड आउट करून बघितला तर तो कितीचा येतो त्या ठिकाणी 2चा. आणि हे जे 2 प्राईम नंबर आहे बघा हे काय आहेत त्या ठिकाणी असे प्राईम नंबर आहे की दे आर क्लोज टू इच अदर. तर तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल. चला तर आपण पुढे जाऊया. हां बघा आपण आता ट्विन प्राईम नंबर बघितलेला आहे तर ट्विन प्राईम नंतर आपल्याला हे पण समजलं पाहिजे की व्हॉट इज मीन बाय को प्राईम नंबर. आता आपण काय करू या ठिकाणी तर को प्राईम नंबरला समजून घेऊया. तर को प्राईम नंबरची डेफिनेशन काय म्हणते बघा की 2 नंबर्स आर को प्राईम इफ देअर HCF इज इक्वल टू 1. म्हणजे बघा असे कोणतेही 2 नंबर की ज्याचे आपण काय करतो जेव्हा फॅक्टर्स फाइंड आउट करतो तर अशा वेळेला जर त्यांचा कॉमन फॅक्टर किती असेल त्या ठिकाणी 1 असेल तर त्या सिच्युएशनमध्ये त्या 2 नंबरला काय म्हटलं जाते तर को प्राईम नंबर असं म्हटलं जाते. आणि जर या को प्राईम नंबरचा जर आपण HCF फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तो किती येतो त्या ठिकाणी 1. आता आपण असं कोणतेही एक्झाम्पल घ्या बघा की जर आपण काय घेतलं या ठिकाणी की 19 हा एक नंबर कन्सिडर केला आणि परत काय केलं त्या ठिकाणी 23 हा दुसरा नंबर कन्सिडर केला. आता काय होते बघा की 19 हा प्राईम नंबर आहे आणि त्यातल्या त्यात 23 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. मग दोघांच्या फॅक्टरचा जर आपण विचार करू तर 19चे फॅक्टर किती असतात 1 and 19 आणि जर 23च्या फॅक्टर्सचा विचार केला तर तो किती असतो 1 and किती असेल तो त्या ठिकाणी जर आपण काय केलं या ठिकाणी 23च्या फॅक्टरचा विचार केला तर ते किती असते 1 and किती असेल त्या ठिकाणी 23. तर बघा या सिच्युएशनमध्ये विचार केला तर 19चे फॅक्टर 1 and 90 आहे आणि 23चे फॅक्टर किती आहे 1 and 23. आणि दोघांचा जर आपण काय केला त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर फाइंड आउट करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येत आहे की दोघांचा जो कॉमन फॅक्टर आहे तो किती आहे त्या ठिकाणी 1. की अशी सिच्युएशन की कोणतेही 2 नंबर कन्सिडर केल्यानंतर त्यांचे फॅक्टर्स जेव्हा आपण फाइंड आउट करतो तर त्यांचा कॉमन फॅक्टर किती असेल 1 असेल म्हणजे त्याचा HCF सुद्धा किती असतो 1. अशा नंबरला आपल्याला काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी तर को प्राईम नंबर. आता या ठिकाणी बरं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले की 3 and 4 हे असे 2 नंबर आहे की याचे कॉमन फॅक्टर किती असतील त्या ठिकाणी 1. किंवा तुम्ही दुसरी एक पेअर घ्या की 7 and 20 या दोघांचे पण तुम्ही काय केलं त्या ठिकाणी फॅक्टर्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर किती येईल 1. कारण बघा 7 हा जो नंबर आहे हा कोणता नंबर आहे आपला प्राईम नंबर आहे आणि 20 हा जो नंबर आहे तो कोणता नंबर आहे आपला त्या ठिकाणी तर कॉम्पोजिट नंबर आहे. आणि दोघांचे जर फॅक्टर्स पाडल्यानंतर आपण काय केलं कॉमन फॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला तर तो 1 येतो. मग या ठिकाणी अदर काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले तुम्ही चेक करा या सगळ्यांचं काय असेल त्या ठिकाणी HCF किती असतो त्या ठिकाणी 1 असतो. म्हणून याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी तर को प्राईम नंबर्स. आता काही प्रॉपर्टीज लक्षात घेऊया. काय म्हटलेलं आहे की को प्राईम नंबर्स मे ऑर मे नॉट बी प्राईम. आणि परत काय म्हणते ऑल कॉन्सेक्टिव्ह नंबर्स आर को प्राईम नंबर. की बघा एका पाठोपाठ येणारे कोणतेही 2 नंबर आणि त्याचं जर आपण काय केलं त्या ठिकाणी HCF फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तो ऑलवेज किती येतो 1 येतो. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ऑल कॉन्सेक्टिव्ह नंबर्स आर काय असतात त्या ठिकाणी को प्राईम नंबर्स बिकॉज देअर कॉमन फॅक्टर इज काय असतो त्या ठिकाणी 1. परत बघा 1 काय म्हटलेलं आहे 1 इज को प्राईम विथ एव्हरी नंबर्स. की 1 हा काय असेल त्या ठिकाणी को प्राईम असेल विथ एव्हरी नंबर. परत बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे की इफ 2 नंबर्स आर को प्राईम
देन LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. म्हणजे काय असेल बघा, कोणतेही दोन नंबर आपल्याला दिलेले आहे आणि जर ते दोन नंबर कसे असतील त्या ठिकाणी को प्राईम असेल तर त्याचा HCF तर आपल्याला माहिती आहे की 1 येतो. पण जर त्याचा आपल्याला LCM काढायचं असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की आपल्याला काय करावं लागेल, त्या दिलेल्या दोन नंबरचं काय फाइंड आउट करावं लागेल, त्या ठिकाणी प्रोडक्ट फाइंड आउट करावं लागेल. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करता येतो, त्या ठिकाणी LCM फाइंड आउट करता येतो. ह्या काही गोष्टी आहे बघा, त्या खूप महत्त्वाच्या आहे. यात तुम्ही काय करायचं, अभ्यास करताना नोट डाऊन करा आणि याची व्यवस्थित स्टडी करा. ज्यावेळेला आपण पुढे काय करू, काही क्वेश्चन सॉल्व्ह करू तर नक्कीच या फॅक्टचा आपल्याला काय होईल, त्या ठिकाणी उपयोग होईल. तर चला आपण काय करू, या ठिकाणी पुढच्या टॉपिककडे जाऊया. नेक्स्ट टॉपिक बघा. आता या ठिकाणी काय होतंय की नंबर वर्क हा टॉपिकमध्ये जेवढे काही वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. आता या टॉपिकशी रिलेटेड बघा काही प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते प्रॅक्टिस क्वेश्चन घेते मी, सगळ्यांनी लक्ष द्या. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, बघा. फर्स्ट क्वेश्चन मी रीड करत आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. काय म्हणत आहे बघा की व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर अँड द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. तर या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये काय करायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्याला काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी, व्हॉट इज द स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी स्क्वेअर काढायचं आहे. कोणाचं स्क्वेअर काढायचं आहे तर काय म्हटलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर कन्सिडर करावं लागेल. तर सगळ्यांना माहित आहे काय असते त्या ठिकाणी बघा की सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहित आहे या ठिकाणी, स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर. आता हा जो स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर आहे बघा, हा किती आहे आपल्याला माहित आहे, तो किती असतो त्या ठिकाणी 2. आणि नेक्स्ट काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. आता ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी आपल्याला परत काय करायचं आहे, स्मॉलेस्टच लिहायचा आहे, परंतु 2 हा काय असतो त्या ठिकाणी इवन प्राईम नंबर असतो. तर स्मॉलेस्ट ज्या वेळेला आपण ऑड प्राईम नंबरचा विचार करतो तर हा स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर हा किती असतो त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा असतो 3. आता इतकं क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर या दोन नंबरचा का फाइंड आउट करायचा आहे त्या ठिकाणी, तर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. आता डिफरन्स फाइंड आउट करत असताना काय करू आपण त्या ठिकाणी, ग्रेटर नंबर मायनस काय करू त्या ठिकाणी स्मॉलर नंबर. म्हणजे 3 - 2 ज्या वेळेला करू बघा तर आन्सर किती आलेला आहे आपल्या या ठिकाणी 1. आणि आपल्याला परत काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स बिटवीन दिस टू नंबर. तर आपल्याला काय करावं लागेल, आपलं जे आन्सर आलेलं आहे बघा त्याचं काय फाइंड आउट करावं लागेल त्या ठिकाणी, स्क्वेअर फाइंड आउट करावं लागेल. आणि 1चा ज्या वेळेला आपण काय करतो, स्क्वेअर फाइंड आउट करतो तर येणारा आन्सर हे किती असते त्या ठिकाणी 1. म्हणजे बघा ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असेल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणत आहे या ठिकाणी, तर क्वेश्चन नंबर 2 रीड करताय बघा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रोडक्ट अँड सम ऑफ द स्मॉलेस्ट 1 डिजिट ऑड प्राईम नंबर अँड द स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट नंबर. बघा आता प्रश्न नाही का समजणंच गरजेचं आहे. प्रश्नामध्ये काय करायचं आहे तर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. पण डिफरन्स कोणाचा फाइंड आउट करायचा आहे तर पहिल्यांदा काय करावं लागेल बघा, आपल्याला स्मॉलेस्ट 1 डिजिट प्राईम नंबर कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपण काय करू त्या ठिकाणी प्रश्नाला नीट समजून घेऊ आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला जे काय दिलेले कंडिशन्स दिलेले त्या एक एक कंडिशनला काय करत जाऊ त्या ठिकाणी सॉर्ट आउट करत जाऊ. कारण प्रश्न एकसाथ वाचला तर त्या ठिकाणी तो समजायलाच खूप अवघड जाते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर काही पार्टिशन करून ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा यूज करत करत ज्या गोष्टी काढायच्या तिथपर्यंत पोहोचावं लागेल. बघा मी या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करते त्याकडे लक्ष द्या. काय करत आहे मी या ठिकाणी, सगळ्यात पहिल्यांदा तर स्मॉलेस्ट 1 डिजिट ऑड प्राईम नंबर काय करावं लागेल आपल्याला कन्सिडर करावं लागेल. बघा लक्ष द्यायचं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, ऑड प्राईम नंबर. कारण ज्या वेळेला आपण स्मॉलेस्ट प्राईम नंबर म्हणतो तर तो 2 असतो, पण 2 हा इवन नंबर आहे. मग 2 हा नंबर आपल्याला या क्वेश्चनमध्ये कन्सिडर करायचा आहे तर नाही. आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट 1 डिजिट ऑड प्राईम नंबर कन्सिडर करायचा आहे. याचा अर्थ तो नंबर किती असेल त्या ठिकाणी 3. नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, स्मॉलेस्ट परत त्यातल्या त्यात काय करायचं या ठिकाणी 2 डिजिट कोणता नंबर कन्सिडर करायचा आहे त्या ठिकाणी, कंपोजिट नंबर. आता ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट नंबर कन्सिडर करतो बघा, तर हा नंबर, कारण आपल्याला माहिती आहे हे जे 2 डिजिट नंबर्स असतात ते कुठून स्टार्ट होतात त्या ठिकाणी 10 पासून स्टार्ट होतात. आणि मग आपल्याला माहिती आहे की 10 हा कोणता नंबर आहे, कंपोजिट नंबर आहे. त्यातल्या त्यात आपल्याला स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट नंबर विचारलेला आहे. म्हणजे तो नंबर किती आहे या ठिकाणी 10. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा की जो स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर आहे त्यातल्या त्यात ऑड प्राईम नंबर आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट
कंपोजिट नंबर याचा आपल्याला एकदा काय करायचं आहे तर प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे आणि परत एकदा काय करायचं आहे त्याचा तर सम फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय करूया बघा की प्रोडक्ट फाइंड आउट करणे म्हणजे मल्टिप्लिकेशन करणे. तर 3 × 10 केलं तर आन्सर किती आलं या ठिकाणी 30. परत त्या दोघांचा जर सम करायचा घेतला तर 10 + 3 म्हणजे आन्सर किती आला आपलं या ठिकाणी 30. आता बघा इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं आहे. परत काय म्हटलेलं आहे की तुम्ही ज्याचं प्रोडक्ट आणि सम फाइंड आउट केलं त्याचा आपल्याला परत काय करायचं आहे या ठिकाणी तर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग काय होईल बघा की आपल्याला काय करावं लागेल, हा जो 30 नंबर आहे त्याच्यामधून 13ला काय करावं लागेल त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करावं लागेल. काय होईल 0 मधून तर 3 जाणार नाही म्हणजे इथे 10 कन्सिडर करू. 10 - 3 केलं की 7, इथे 2 होतील. 2 - 1 किती होईल 1. तर बघा 17 हे ऑप्शनमध्ये आहे का तर हो. म्हणजे काय होईल या ठिकाणी की ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय होईल त्या ठिकाणी उत्तर असेल. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ कंपोजिट नंबर फ्रॉम 11 to 20 अँड प्राईम नंबर फ्रॉम 91 to 100. आता बघा आपण आतापर्यंत काय केले, ऑलरेडी 2 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे. ते क्वेश्चन सुद्धा डिफरन्सशी रिलेटेड होते, परंतु या ठिकाणी बघा हा जो क्वेश्चन आहे हा डिफरन्सशी रिलेटेड असला तरी या ठिकाणी एकदा कंपोजिट आणि एकदा प्राईम अशा टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा तर सगळ्यात पहिल्यांदा कंपोजिट नंबर कन्सिडर करायचे आहे. मग ते कंपोजिट नंबर कुठून कुठपर्यंतचे असले पाहिजे ते 11 पासून 20 पर्यंत. मग आपल्याला आठवत आहे का की व्हॉट इज मीन बाय कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर म्हणजे असे नंबर होते बघा की ज्याचे काय असतात त्या ठिकाणी मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात. मग आपण काय करू सगळ्यात पहिल्यांदा तर कंपोजिट नंबर कन्सिडर करू फ्रॉम 11 to 20. मी लिहित आहे इकडे सगळ्यांनी लक्ष द्या की कंपोजिट नंबर फ्रॉम 11 to 20. आता बघा हे नंबर लिहित असताना मी काय करते त्याला हॉरिझॉन्टल न लिहिता त्याला काय करते मी त्या ठिकाणी वर्टिकल फॉर्ममध्ये लिहिते. कारण वर्टिकल फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं असं लिहिण्यामागचं कारण काय की जेव्हा मी त्याला वर्टिकल फॉर्ममध्ये लिहिल तर मला ॲडिशन करायला काय होईल त्या ठिकाणी सोपं जाईल. तर बघा आपण विचार करूया की 11 पासून 20 पर्यंत येणारे आपल्याला कोणते नंबर पाहिजे त्या ठिकाणी तर कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर फ्रॉम 11 to 20. 11 हा नंबर कंपोजिट आहे का तर नाही, तो प्राईम नंबर आहे. म्हणजे येणारा नेक्स्ट नंबर जो आहे 12 हा कंपोजिट आहे. परत 13 नाही म्हणजे 14, 15, परत 16, 17 होणार नाही म्हणजे 18, 19 सुद्धा कोणता नंबर आहे आपला या ठिकाणी तर प्राईम नंबर आहे. म्हणजे नेक्स्ट येणारा नंबर कोणता आहे त्या ठिकाणी 20. बघा 12, 14, 15, 16, 18 आणि 20 हे जे सगळे नंबर आहे हे कोणते नंबर आहे या ठिकाणी कंपोजिट नंबर. आणि याचा आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी सम करावं लागेल. तर बघा मी सम करत असताना कसं करत आहे त्या ठिकाणी लक्ष द्या की या ठिकाणी बघा 4 + 6 दिलेलं आहे म्हणजे किती होतं 10. परत 2 + 8 हा सुद्धा किती होतो 10. म्हणजे 10 + 10 हा किती झाला त्या ठिकाणी 20. आणि 20 मध्ये मी 5 ॲड करताय म्हणजे किती झालं त्या ठिकाणी 25. इथे लिहिला 5, 2 आपण कॅरीमध्ये घेऊ. 2 + 1 3 हा 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे बघा ज्या वेळेला आपण काय करतो की सम ऑफ कंपोजिट नंबर फ्रॉम 11 to 20 फाइंड आउट केलं की आपल्याला आन्सर किती मिळालं त्या ठिकाणी 95 इतकं मिळालेलं आहे. मग नेक्स्ट बघा आपण मी पुढची स्टेप्सकडे चाललेली आहे तिकडे लक्ष द्या. परत आपल्याला काय करायचं आहे प्राईम नंबर्स फाइंड आउट करायचे कुठून कुठपर्यंत त्या ठिकाणी तर 91 to 100. जर बघा आपण विचार केला या ठिकाणी तर काय होते प्राईम नंबर फ्रॉम 91 to 100. तर बघा आता मी तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केली होती आणि त्या लिस्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिले असेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा की 91 to 100 याच्यामध्ये फक्त एकच प्राईम नंबर एक्झिस्ट करतो आणि तो प्राईम नंबर कोणता आहे या ठिकाणी 97. म्हणजे आपण काय केलेलं आहे अर्धा क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आपल्याजवळ काय आलेलं आहे सम ऑफ कंपोजिट नंबर सुद्धा आलेला आहे आणि प्राईम नंबर सुद्धा आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या दोघांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग काय करू आपण ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करू. काय होईल बघा की 97 मायनस काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी 95 आणि या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर येणारा आन्सर हे किती आहे या ठिकाणी 2. मग ऑप्शनमध्ये आहे का तर हो. बघा ऑप्शन क्रमांक काय असेल त्या ठिकाणी फर्स्ट या प्रश्नाचं काय असेल त्या ठिकाणी उत्तर असेल. मी अशी आशा करते विद्यार्थी मित्रांनो की मी जेवढे प्रश्न तुम्हाला समजावून सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल. आणि हे सगळे प्रश्न बघा 7th क्लाससाठी काय आहे त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या प्रकारच्या प्रश्नांचा काय करा त्या ठिकाणी सराव करा. आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर काय करायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी लाईक करायचं आहे. बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे तर क्वेश्चन नंबर 4 बघा दिसायलाच थोडासा लेंदी दिसत आहे. मी रीड करते तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे. हां तर चला विद्यार्थी मित्रांनो आता मी क्वेश्चन नंबर काय करते त्या ठिकाणी 4 रीड करते तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. काय म्हणत आहे युजिंग द डिजिट ओनली वन्स
फॉर्म द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फ्रॉम 1 डिजिट प्राईम नंबर्स. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल नॉट डिवाइड द डिफरन्स बिटवीन दीज नंबर्स कम्प्लिटली. आणि हा क्वेश्चन बघा 2021 म्हणजे PYQ आहे क्वेश्चन. हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. बघा प्रश्न थोडासा समजायला अवघड आहे. आपण काय करू, याचे काही पार्टेशन करू. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपल्याला काय करावं लागेल बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा 1 डिजिट प्राईम नंबर कन्सिडर करावे लागेल. तर आपण बघा एक एक गोष्ट करू. पहिल्यांदा काय करते मी, 1 डिजिट प्राईम नंबर कन्सिडर करते. तर 1 डिजिट प्राईम नंबर कोणकोणते आहेत, तर 1 डिजिट प्राईम नंबर. आता हे जे 1 डिजिट प्राईम नंबर असतात हे 2 पासून स्टार्ट होतात, म्हणजे 2, त्याच्यानंतर 3, 5 आणि 7. आपण हे 4 नंबर कन्सिडर केले. आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे 4 नंबर्स आहे याचा काय करायचं आहे, फक्त एकदाच वापर करायचा आहे आणि एक ग्रेटेस्ट नंबर फ्रेम करायचा आणि एक काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर फ्रेम करायचा आहे. तर बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू, त्या ठिकाणी ग्रेटेस्ट नंबर फ्रेम करू. तर या ठिकाणी हा जो ग्रेटेस्ट नंबर बघा आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला फ्रेम करायचा आहे तर अशा कंडिशनमध्ये दिलेले जे नंबर असतात यांना काय करावं लागेल, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. म्हणजे ते काय होईल, या ठिकाणी 7, 5, 3, 2 आणि आपल्याला परत काय करायचं, याच नंबरचा यूज करून काय करायचं, या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. आता स्मॉलेस्ट नंबर बनवत असताना जो ग्रेटेस्ट नंबर आपला फॉर्म झालेला आहे याला जरी रिव्हर्समध्ये लिहिलं तरी पण आपल्याला चालेल. म्हणजे बघा 2 लिहू, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 3, परत इथे 5 आणि हा काय झाला 7. इतकं केल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या 2 नंबर दिलेले आहेत याचा आपल्याला पहिल्यांदा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. कारण इथे म्हटलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द डिफरन्स. तर बघा आपण काय करू, या ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट करून घेऊ. काय होईल बघा की 12 मधून 7 सबट्रॅक्ट करावं लागेल, कारण 2 मधून तर 7 सबट्रॅक्ट होणार नाही. मग इथे किती येईल, त्या ठिकाणी 5. परत आता 3 च्या ऐवजी किती होईल, 2. 2 मधून 5 जाणार नाही, म्हणजे आपण काय करू, या ठिकाणी 12. आता ज्या वेळेला आपण काय करतो बघा, तर 12 मधून 5 सबट्रॅक्ट करतो तर अशा कंडिशनमध्ये किती येते, या ठिकाणी 7. आता इथे किती होईल, 4. 4 - 3 किती होईल, 1 आणि 7 - जर 2 करू तर इथे किती येते, या ठिकाणी 5. तर बघा ज्या वेळेला आपण काय करतो, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरचा डिफरन्स फाइंड आउट करतो, तो डिफरन्स किती आला, 5175. परत बघा हे क्वेश्चनचं लास्ट आन्सर नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे की ज्या दिलेल्या कंडिशन होत्या त्या सॉर्ट आउट केल्यानंतर तुमचं जे आन्सर आलं तर ते आन्सर दिलेल्या नंबरपैकी काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट डिवाइड द डिफरन्स बिटवीन नंबर्स कम्प्लिटली. आपल्याला काय करायचं आहे की 3, 5, 9 आणि 7 हे असे 4 नंबर दिलेले आहे आणि तुम्हाला हे चेक करायचं आहे की या 4 ऑप्शनपैकी असा कोणता ऑप्शन आहे की त्या ऑप्शननी या नंबरला आपण काय करू शकत नाही, त्या ठिकाणी फुल्ली डिवाइड करू शकत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तर डिव्हिजिबिलिटी टेस्टचा यूज करायचा आहे. कारण फर्स्ट नंबर कोणता दिलेला आपल्याला 3, तर 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, कारण बघा प्रत्येक वेळेला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येला एक एक नंबरनी भाग देत बसाल तर तुमचा काय होते, त्या ठिकाणी टाइम वेस्ट होईल. मग अशा कंडिशनमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करू शकतो. तर काय होईल की 3 ची ज्या वेळेला आपण टेस्ट यूज करतो आपल्याला काय करावं लागते, जो आलेला नंबर आहे त्याच्या डिजिटचं काय करावं लागेल, त्या ठिकाणी सम करावं लागेल. तर काय करू बघा, 5 + 1 + 7 + 5. आता याचं ज्या वेळेला आपण टोटल करू तर 5 + 6 सॉरी 5 + 1 किती होईल, 6. 6 + 7 किती होईल, त्या ठिकाणी बघा मी इथे लिहित आहे 5 + 1 6. आता 6 प्लस आपल्याला 7 करावं लागेल, होईल 13 आणि 13 मध्ये आपण जेव्हा 5 ॲड करतो तर टोटल आन्सर किती आलेला आहे, त्या ठिकाणी 18. आता हा 18 नंबर जो आहे बघा तो 3 च्या मल्टिपलमध्ये असतो. याचा अर्थ बघा 18 हा नंबर कशाने डिव्हिजिबल आहे, त्या ठिकाणी 3 ने डिव्हिजिबल आहे. परत काय होतंय त्या ठिकाणी की हा जो गिवन नंबर आहे बघा, या गिवन नंबरच्या युनिट प्लेसवर कोणता नंबर प्रेझेंट आहे, 5 नंबर हा प्रेझेंट आहे. मग अशा कंडिशन बघा की 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते की एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसवर 5 किंवा 0 प्रेझेंट असेल तर तो पूर्ण नंबर 5 ने डिवाइड होतो. म्हणजे या कंडिशनमध्ये हा नंबर कशाने डिव्हिजिबल असेल, त्या ठिकाणी 5 ने पण डिव्हिजिबल असेल. या ठिकाणी बघा की आपण ज्या वेळेला डिजिटची ॲडिशन केली तर ती किती आलेली होती, या ठिकाणी 18 आणि 18 हा नंबर हा कशाने डिव्हिजिबल असतो, त्या ठिकाणी 9. म्हणजे या ठिकाणी काय होणार, 9 ने सुद्धा भाग जाणार. फक्त बघा काय आहे या ठिकाणी की ऑप्शन क्रमांक 4 जो काय आलेला आहे या ठिकाणी 7 हा नंबर असा आहे बघा की या नंबरनी हा जो आपला काय झालेला आहे फ्रेम झालेला नंबर आहे याला भाग जात नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असेल या ठिकाणी, तो ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7. आता आपण बघा पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. बघा हा क्वेश्चन थोडासा काय होऊ शकते, त्या ठिकाणी वाचायला वेळ लागू शकतो, पण जर एकदा तुम्ही हा क्वेश्चन काय केला, व्यवस्थित रीड केला तर त्या ठिकाणी बघा जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर या प्रकारचे प्रश्न तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी विथिन सेकंड सॉल्व्ह करू शकता. विचारत असताना बघा म्हणजे तुम्ही रीड करत असताना व्यवस्थित प्रश्न वाचा. काय म्हणते, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा फोकस कुठे व्हायचा आहे, त्या ठिकाणी करेक्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे काही ऑप्शन दिलेले आणि याच्यापैकी काय करायचं आहे तर करेक्ट स्टेटमेंट शोधून काढायचे आहे.
इथे लक्ष ठेवायचं, घाई गडबडीत काय होते की करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्यामुळे प्रश्न चुकू शकतात. बघा काय दिलेलं आहे की 29 and 31 आर ट्विन प्राईम नंबर. परत काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की 29 and 31 आर को प्राईम नंबर. 29 and 31 आर प्राईम नंबर. आता बघा आपल्याला माहिती आहे की 29 आणि 31 हे जे दोन नंबर आहे बघा, हे दोन नंबरचे जे जर आपण फॅक्टर्स फाउंड आउट केलं तर 1 and itself आहे, म्हणजे हे दोन्हीचे दोन्ही नंबर कोणते आहे त्या ठिकाणी प्राईम नंबर आहे, म्हणजे सी हा ऑप्शन तसंही करेक्ट आहे. आता हे दोन नंबर प्राईम नंबर असल्यामुळे काय होते, याचा जर आपण कॉमन काय केलं त्या ठिकाणी फॅक्टर काढला तर तो किती येतो 1, म्हणजे हे दोन नंबर काय आहे त्या ठिकाणी को प्राईम नंबर सुद्धा आहे. आणि बघा या दोन नंबरचा जर आपण काय केलं त्या ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर दोन नंबरचा डिफरन्स किती येत आहे त्या ठिकाणी 2. हे दोन प्राईम नंबर सुद्धा आहे आणि डिफरन्स किती आहे 2, म्हणजे याचा अर्थ 29 आणि 31 हे काय आहे ट्विन प्राईम नंबर आहे. आता बघा या प्रश्न विचारत असताना ऑप्शन ज्या पद्धतीने दिलेले त्याकडे लक्ष द्या की या ठिकाणी फर्स्ट जो ऑप्शन आहे तो काय दिला की ए बी सी आर करेक्ट, ओनली ए अँड सी आर करेक्ट, ओनली बी अँड सी आर करेक्ट, ओनली ए अँड बी आर करेक्ट. तर बघा आपल्या काय होतं या ठिकाणी तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, याचा अर्थ ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी फर्स्ट, म्हणजे ए बी सी आर करेक्ट हे या प्रश्नाचं काय असेल त्या ठिकाणी खरं उत्तर असेल. तर हा प्रश्न समजलेला असेल. चला तर आपण काय करू या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणत आहे बघा की क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेला आहे की द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्राईम नंबर्स अँड सम ऑफ कंपोजिट नंबर्स बिटवीन 11 to 20 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. हा पण बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, म्हणजे 8th क्लासची जे स्कॉलरशिपची एक्झाम होते तर 2020 या इयरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्नाला समजून घ्या की काय होत आहे, आपल्याला करायचं काय नेमकं, तर आपल्याला बघा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. पण कोणाचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला की 11 पासून 20 पर्यंत जितके काही काय असेल त्या ठिकाणी प्राईम नंबर असेल त्याचा पहिले सम करावं लागेल. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय फाइंड आउट करू तर त्या ठिकाणी प्राईम नंबर कुठून कुठपर्यंत तर फ्रॉम 11 to 20, म्हणजे आपल्याला काय माहित असले पाहिजे की 11 to 20 मध्ये असणारे प्राईम नंबर कोणकोणते आहे. आणि परत बघा आपल्याला काय माहित असलं पाहिजे त्या ठिकाणी तर कंपोजिट नंबर्स बिटवीन 11 to 20. मग आपण या प्रश्नामध्ये काय करू तर सगळ्यात पहिल्यांदा बघा सम ऑफ प्राईम नंबर्स काढायचं आहे. तर ते कुठून काढायचं आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्राईम नंबर्स अँड सम ऑफ कंपोजिट नंबर्स बिटवीन 11 to 20. हा बिटवीन वर्ड खूप महत्त्वाचा आहे बरं, कारण आपल्याला काय करायचं आहे की 11 पासून 20च्या बिटवीन म्हणजे मधोमध येणारे पहिल्यांदा प्राईम नंबर सिलेक्ट करायचे आणि त्याचा सम करायचा आहे. तर आपण बघूया इथे काय होईल त्या ठिकाणी की जर 11 पासून 20 पर्यंतच्या आपण प्राईम नंबरचा विचार केला तर आपल्याला 11 हा नंबर कन्सिडर करणार नाही, आपल्याला बिटवीन नंबर कन्सिडर करायचे आहे. म्हणजे नंबर कोणता होईल त्या ठिकाणी 13. परत बघा या ठिकाणी 14 येणार नाही, 15 येणार नाही, 16 पण येणार नाही. नेक्स्ट नंबर कोणता येईल त्या ठिकाणी 17. 18 पण येणार नाही कारण तो कंपोजिट नंबर आहे. आणि नेक्स्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी 19. हे झाले 3 या ठिकाणी प्राईम नंबर आणि याचा काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी सम करावं लागेल. आता या ठिकाणी बघा 7 + 3 किती होतं 10 आणि 10 + 9 किती होईल त्या ठिकाणी 19. इथे आपण लिहिला 9, इथे 1 कॅरी घेतला. 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 किती होईल या ठिकाणी 4. म्हणजे किती आलेलं आहे त्या ठिकाणी की सम ऑफ प्राईम नंबर बिटवीन 11 to 20 हा किती आलेला आहे या ठिकाणी 14 आहे. परत आपल्याला काय करायचं आहे बघा की कंपोजिट नंबर्स काय करायचे आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तर कंपोजिट नंबर कुठून कुठपर्यंत घ्यायचे आहे तर बिटवीन 11 to 20. आता बघा आपण काय करू या ठिकाणी प्राईम नंबर घेतला आणि त्याचा सम फाइंड आउट केला. आता आपण काय करू कंपोजिट नंबर घेऊ. तर बघा फर्स्ट जो कंपोजिट नंबर आहे तो कोणता असेल त्या ठिकाणी 12. नेक्स्ट जो कंपोजिट नंबर आहे तो किती आहे त्या ठिकाणी 14. परत 15, त्यानंतर 16 आणि जर आपण 17चा विचार केला तर 17 हा कोणता नंबर आहे आपला या ठिकाणी प्राईम नंबर, म्हणजे येणारा नेक्स्ट नंबर कोणता आहे त्या ठिकाणी 18. परत 19 हा नंबर चालणार नाही कारण तो प्राईम नंबर आहे. आणि 20 हा तर काय आहे त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा आपल्याला काय म्हणजे 11 to 20च्या बिटवीन नंबर घ्यायचे, म्हणजे 20 आपण कन्सिडर करू शकत नाही. तर याचं सुद्धा आपण टोटल करून घेऊया. बघा काय होईल की 6 + 4 10 होईल. आणि जर आपण 8 + 2चा विचार केला तर हे सुद्धा किती होते त्या ठिकाणी 10. आणि 10 + 5 म्हणजे इथे काय होते बघा 6 + 4 10, 8 + 2 10 म्हणजे 10 + 10 20, 20 + 5 25. इथे 5 लिहू आणि 2 + 1 3 4
5 6 7 म्हणजे इथे किती आलं त्या ठिकाणी 75. आता बघा आपल्याला करायचं काय आहे, तर या दोन नंबरचा पहिल्यांदा काय करायचं, डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय करू, या ठिकाणी 75 आणि त्याच्यानंतर 49 या दोन नंबरचा काय करू, या ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट करू. तर बघा 5 मधून 9 जाणार नाही, म्हणजे इथे काय करावं लागेल, आपल्याला 15 कन्सिडर करावं लागेल. आता 15 मायनस आपण काय केले, त्या ठिकाणी 9 केले, तर आन्सर किती येते या ठिकाणी 6. परत इथे किती होईल बरं या ठिकाणी, तर 6 मधून 4 गेले, इथे किती येते या ठिकाणी 26. बघा आपण इथपर्यंत पोहोचलो की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, तर सम ऑफ प्राईम नंबर्स अँड सम ऑफ कंपोजिट नंबर्स बिटवीन 11 to 20 घेतलेला आहे. म्हणजे बिटवीन हा वर्ड महत्त्वाचा आहे की आपण काय करतो, प्राईम नंबरचा सम केलेला आहे आणि कंपोजिट नंबरचा सम केला आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्याचा डिफरन्स फाइंड आउट केलेला आहे. आपण डिफरन्स किती आलेला आहे त्या ठिकाणी 26. पुढे काय विचारलं आहे बघा की विच नंबर आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय द फॉलोइंग नंबर्स. तर 26ला कम्प्लिटली डिव्हिजिबल असणारे नंबर कोणते. तर बघा या ठिकाणी काय होतंय की 26 हा नंबर आहे आणि 26 या नंबरचा विचार केला तर हा 26 नंबर बघा इवन नंबर आहे, याच्यामध्ये 2चा भाग जाईल. आणि जर आपण डी ऑप्शनचा विचार केला तर डी ऑप्शन कोणतं या ठिकाणी 13. तर 13 2चा किती होते या ठिकाणी 26. आणि 5 आणि 7 बघा हे जे दोन नंबर आहे हे दोन नंबरच्या मल्टिपलमध्ये काय होत नाही, 26 हा नंबर इन्क्लूड होत नाही. म्हणजे अशा कंडिशनमध्ये बघा की ज्या ऑप्शनमध्ये ए आणि डी दिलेला आहे तो ऑप्शन कसा असेल त्या ठिकाणी करेक्ट असेल. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल, या प्रश्नाचं खरं उत्तर असेल. चला हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा काय म्हणताय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट को प्राईम नंबर इज ट्रू. आता हा प्रश्न सोडत असताना आपल्याला को प्राईम नंबरची डेफिनेशन माहीत असणं गरजेचे आहे की असे प्राईम नंबर बघा की ज्याचा जो कॉमन फॅक्टर आपण फाइंड आउट केला तर तो किती येतो 1, अशा नंबरला काय म्हणतो त्या ठिकाणी आपण को प्राईम नंबर. मग इथे बघा आपल्याला काही स्टेटमेंट दिलेलं आहे. काय म्हणताय की बोथ को प्राईम नंबर्स मस्ट बी प्राईम. सेकंड कंडिशन काय म्हटलं, को प्राईम नंबर हॅव नो फॅक्टर्स अदर दॅन 1. थर्ड कंडिशन काय म्हणते, को प्राईम नंबर्स आर ऑलवेज कॉन्सेक्टिव्ह इवन नंबर्स. आणि फोर्थ काय म्हटलेलं आहे की ऑल इवन नंबर्स आर को प्राईम टू इच अदर. बघा मी 4 स्टेटमेंट व्यवस्थित रीड केलेलं आहे आणि जर फक्त आपल्याला काय माहीत असेल त्या ठिकाणी डेफिनेशन माहीत असेल तर आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचतो. मी काय म्हटलं होतं की व्हॉट इज मीन बाय को प्राईम नंबर, तर को प्राईम नंबर हॅज कॉमन फॅक्टर 1. मग तो कुठे दिसते आपल्याला, तर ऑप्शन नंबर बी मध्ये. म्हणजे हा जो क्वेश्चन नंबर 7 आहे बघा याचा आन्सर काय असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. कारण काय म्हटलेलं आहे, नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी ट्रू आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. हां तर आपण काय केलेलं आहे बघा या ठिकाणी आत्तापर्यंत टोटल मी तुम्हाला 7 क्वेश्चन समजावून सांगितलेला आहे. नंबर वर्क हा जो आपण टॉपिक स्टार्ट केलेला होता त्याच्यामध्ये भरपूरसे असे सब युनिट्स दिलेले आहे. तर एकसाथ तो टॉपिक घेणं कठीण असल्यामुळे मी त्याचे पार्टेशन करत आहे आणि त्याचे जे PYQ आहे किंवा अदर जे क्वेश्चन आहे की ज्याच्यामुळे तो कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल ते क्वेश्चन तुम्हाला समजून सांगण्याचा काय करत आहे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मला असं वाटते की आम्ही जो कॉन्सेप्ट किंवा जे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ते तुम्हाला नक्कीच काय असेल त्या ठिकाणी हेल्पफुल ठरत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा आहे त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे बघा स्टडी हेल्पर अकॅडमीचा जो ॲप आहे तो लॉन्च झालेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्या आणि 7th क्लासचा जो इंग्लिश मिडियमचा स्कॉलरशिपचा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे तर तो कोर्स तुम्हाला काय आहे खूप कमी प्राईजमध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्या संधीचा तुम्ही काय करा त्या ठिकाणी फायदा घ्या. धन्यवाद.